your presence. मी देवाचे आभार मानतो कारण ही संधी त्याने मला दिलेली आहे आपणा सर्वांच्यामध्ये येण्याची. And today I want to draw your attention to John chapter 18. आणि मला तुम्हा सर्वांचं लक्ष आता जे वळवायचं आहे ते योहान कृत शुभवर्तमान याच्या 18व्या अध्यायाकडे वळवायचं आहे. Those of you who have been following this study will know that I've been teaching this going chapter by chapter. आणि जे ह्या पुस्तकाचा अभ्यास जे चालू आहे ते त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्यांना माहीत आहे की आपण ह्या पुस्तकामधून प्रत्येक अध्यायाचा अभ्यास करत आहोत. And I'm trying to make that a goal to finish studying this book by the end of this year. आणि मी असं ठरवलेलं आहे की या वर्षाच्या शेवटपर्यंत हे पुस्तक मी संपवायचं असं निश्चय केलेला आहे. And I personally have enjoyed studying every chapter and trying to see what God is teaching me. आणि मी वैयक्तिकरित्या जेव्हा मी अभ्यास करत होता तर त्याचा आनंद मला खूप होत होता आणि असं मला वाटत होतं की देव मला शिकवत आहे. And whatever I'm learning, there are a few things that I would like to share with the assembly. आणि जे काही मी शिकत आहे काही गोष्टी आहेत ज्या मला ह्या मंडळी बरोबर वाटायच्या आहेत. And as you know that in chapter 17 the Lord Jesus Christ prays. आणि आपल्याला माहित आहे की 17व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करतो. And that is known as the high priestly prayer. आणि त्या प्रार्थनेला एक मुख्य याजकाची प्रार्थना अशी म्हणण्यात आलेली आहे. And one of the things that he prays in that prayer, you will read in chapter 17 verse 15. आणखी एक गोष्ट ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे ती आपण पाहतो 17व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये. And here it says in English, I do not ask you to take them out of the world, but to keep them from the evil one. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 15व्या वचनामध्ये, तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. Now the Lord Jesus Christ is going to meet this evil one. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त ह्या वाईट जो आहे त्याला भेटणार आहे. That means if you remember, there was in the Garden of Eden, the evil one came in the form of a serpent. आणि जर तुम्हाला आठवत असेल की त्या एदेन बागेमध्ये हा जो वाईट आहे तो सापाच्या रूपामध्ये आला होता. But now when you come to chapter 18, the evil one has many more representatives. पण आता 18व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेला हा जो वाईट आहे त्याचे भरपूर चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. So let's read chapter 18 verses 1 till 10. आणि ह्या 18व्या अध्यायाचा पहिली 10 वचनं आपण वाचूया. हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती, तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाले व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधिता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नासरेतकर येशूला. तो त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, कोणाला शोधता? ते म्हणाले, नासरेतकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधित असाल तर ह्यांना जाऊ द्या. जे तू मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्राजवळ तरवार होती. ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्क होते. May the Lord bless the reading of His word. देव त्याच्या ह्या वचनांवरती आशीर्वाद पाठवा. Now we'll try to meditate on the whole chapter. या संपूर्ण अध्यायाचं मनन आपण करण्याचा प्रयत्न करूया. But for the sake of time, we've just read only 10 verses. परंतु वेळेअभावी आपण फक्त 10 वचनं वाचलेली आहेत. So now, as we said, in the Old Testament, when Adam and Eve were in the garden, आणि आपण जे म्हणत होतो की एदेन बागेमध्ये जुन्या करारामध्ये जेव्हा आपण पाहतो तर आदाम आणि हवा हे त्या बागेमध्ये होते. the snake came or the serpent came to tempt them.
आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की साप त्या ठिकाणी आला की त्यांची परीक्षा घेण्यासाठी. So, did they pass that test or that temptation? आणि त्या परीक्षेमध्ये ते पास झाले का? What, Imu? What do you think? Did they pass that test? त्यांनी त्या परीक्षेमध्ये पास झाले का? No, they failed that test. तर ते त्या परीक्षेमध्ये नापास झाले. Now here is another garden. See, in verse 1 it says. आणि या ठिकाणी देखील एक बाग आहे आणि ते आपण पहिल्या वचनामध्ये पाहतो. Okay, so there was a garden, and that name, we know the name of the garden is Gethsemane. आणि ही त्या ठिकाणी जी बाग होती त्या बागेचं नाव आपल्याला माहिती आहे, गेत्सेमनी बाग. And in this garden, the serpent comes in the form of a crowd. आणि ह्या बागेमध्ये तो जो साप आहे तो त्या समुदायाच्या रूपामध्ये येत आहे. There it was only one snake was there. एदेन बागेमध्ये फक्त एकटाच होता, तो साप होता. Now see, in verse 3 it says, Judas then having received the Roman cohort, in my translation it says. आणि या ठिकाणी तिसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की सैनिकांची तुकडी. Okay, now that Roman cohort, if you check the commentary, they'll say it's around 600 to 2000 soldiers. आता या ठिकाणी जे लिहिलेलं आहे सैनिकांची तुकडे, याचा अर्थ असा आहे की 600 ते 2000 सैनिक त्यामध्ये आहेत. So anywhere between that range, 600 to 2000 soldiers are coming there. आणि त्या ह्याच्यामध्ये 600 ते 2000 ह्या संख्येमध्येच तेवढे लोक किंवा ते सैनिक त्या ठिकाणी येत आहेत. And remember, these are Romans, so these are all Firangis, Gore log. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते रोमी सैन्य होतं, म्हणजे ते गोरे लोक होते. And along with them it says, and officers from the chief priests and the Pharisees. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्याबरोबर कोण कोण होतं, मुख्य याजक, परुषी यांच्याकडचे कामदार सुद्धा त्या ठिकाणी होते. So these are temple police. आता हे जे आहेत ते मंदिराचे पोलीस आहेत किंवा रक्षक आहेत. Yeah, now if you have gone to any big temple, even in India, there is security there to manage the whole crowd that is coming in. जर तुम्ही कोणत्या मंदिराकडे गेलेले असाल, भारतामध्ये देखील जेव्हा आपण पाहतो तर मोठ्या मंदिरांमध्ये देखील तिथे सिक्युरिटी असते, रक्षा करणारे लोक असतात. So the temple in Jerusalem also had their own security. आणि ह्या यरुशलेमेमध्ये देखील जे मंदिर आहे त्यांचं देखील सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी होते. So what do we understand by this? The Gentiles, that's the Roman soldiers, and the Jewish security together, they are coming to arrest the Lord Jesus Christ. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ते रोमी सैन्य जे होतं, जे परराष्ट्रीय आहेत, आणि एवढंच नव्हे तर ते मंदिराची रक्षा करणारे जे यहुदी लोक होते, हे दोघे एकत्र मिळून प्रभू येशू ख्रिस्ताला अटक करायला येत आहेत. So remember, the Lord Jesus Christ prayed for his disciples. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांसाठी प्रार्थना केली. Protect them from the evil one. आणि ही काय प्रार्थना होते की त्यांना वाईटापासून वाचव. But there we have Peter. What does Peter do? आणि त्या ठिकाणी पेत्र आहे, आणि पेत्र काय करतो? Okay, when he sees the whole soldiers coming, he thinks, oh, अभी मेरा मौका है, मैं अपना बहादुरी दिखाऊंगा. पेत्राला असं वाटतं की आता हे सगळेजण येत आहेत आणि आता मी माझे बहादुरी दाखवतो त्यांना सर्वांना. And what did he do? त्याने काय केलं पेत्राने? He chopped Malchus's ear off. आणि आपण पाहतो की त्याने काय केलं की ते मल्क नावाचा जो दास होता त्याचा उजवा कान त्याने कापून टाकला. Now some commentators say that probably Peter went from the back and he cut, because if in the front you are cutting, what would you do? You would put your hand up like this. आणि काही ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की पेत्र कदाचित मागून जाऊन त्याने ते कान कापला असेल, कारण जर तो पुढून आला असता तर त्या सैन्याने त्याला विरोध देखील So केला. probably he's trying to act smart. पीछे से जाके वार करूंगा तो पता नहीं चलेगा. आणि म्हणूनच तो हुशारीने कदाचित काम करत आहे की तो मागून जर गेला तर तो कान कापू शकत होता. But in verse 11 Jesus says to Peter, put the sword into the sheath, the cup which the Father has given me, shall I not drink it? परंतु प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला काय म्हणतो ते आपण 11व्या वचनामध्ये पाहतो. येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल, पित्याने तो प्याला मला दिला आहे, तो मी पिऊ नये काय? Now that person name is mentioned, Malchus. So some people think that Malchus later became a Christian.
आणि त्या मनुष्याचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, मल्ख असं त्याचं नाव आहे. आणि काही लोक असा विचार करतात किंवा त्यांचं असं मानणं आहे की काही कालांतराने हा देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती त्याने विश्वास ठेवलेला आहे. Because every miracle that the Lord Jesus Christ did, that person's life was transformed. आणि कोणत्याही व्यक्तीबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने जर कोणता चमत्कार केलेला आहे तर त्या व्यक्तीचं जीवन बदललेलं आहे असं आपण पाहतो. Imagine 1 minute your ear is fallen down there, and then Jesus comes and puts it back and heals his ear. आणि असा तुम्ही विचार करा की तुमचा कान जो आहे तो कापून खाली पडलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त येतो आणि तो कान परत त्या ठिकाणी लावतो, तर काय होईल? That man's conscience or his heart or his mind would have been telling you, this is a great man. आणि त्या मनुष्याचं जे सत्सविवेक बुद्धी आहे किंवा त्याचं जे मन आहे ते त्याला सांगू लागतं की हा जो मनुष्य आहे तो महान व्यक्ती आहे. And later on he was converted. आणि नंतर त्याचं परिवर्तन झालेलं आपण पाहतो. So we can say that the Lord Jesus Christ knew about Malchus also. आणि आपण असं देखील म्हणू शकतो की प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या मल्खाविषयी देखील माहित होतं. And when the Lord Jesus Christ prayed, protect them from the evil one, the Lord Jesus Christ was protecting Malchus also. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता की त्या सर्वांना तू वाईटापासून राख, तर तो ह्या मल्खाची देखील आठवण करत होता. That means a person who is not yet saved, the Lord Jesus Christ knows that in the future he is going to get saved. He protects them too. आणि याचा अर्थ असा आहे की ज्या मनुष्याचं तारण झालेलं नाहीये आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे की भविष्यामध्ये ह्याचं तारण होणार आहे, तर त्याच्यासाठी देखील प्रभू येशू ख्रिस्त त्याचं देखील संरक्षण करतो. The Lord Jesus Christ protects Malchus along with the 12 disciples over there. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणाचं संरक्षण करतो, तर ह्या त्याच्या शिष्यांबरोबरच ह्या मल्खाचे देखील तो संरक्षण करतो. And that is why he tells them when all these Roman soldiers and all that come, he says in that verse verse 7 and 8. So he says, therefore, when he again asked them, whom do you seek? And they said, Jesus of Nazareth. Jesus answered, I told you, I am he. So if you seek me, let these go their way. आणि ते 7व्या आणि 8व्या वर्षामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, कोणाला शोधता? ते म्हणाले, नासरेतकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधित असाल तर ह्यांना जाऊ द्या. So the Lord Jesus Christ protected these disciples. He did not allow the evil one to capture these disciples. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांचं रक्षण केलेलं आहे आणि जे त्याला शोधायला आलेले होते त्यांच्यापासून देखील त्यांना राखलेलं आहे. And you also see that when they asked, who do you seek? Jesus said, I am he. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना विचारलं की कोणाला तुम्ही शोधत आहात, तर प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर देखील दिलं की मीच तो आहे. Okay, so I am, you know that God's name is I am. आणि आपल्याला माहित आहे की आपल्या देवाचं जे नाव आहे ते मी आहे असं आहे. When Moses was at the burning bush and he saw that fire burning, he asked God, who are you? What is your name? आणि मोशेच्या वेळेस आपण पाहतो की मोशे जेव्हा ते जळणारं झुडूप बघत होता आणि तो विचारतो की प्रभू तू कोण आहेस, त्यावेळेला प्रभूने उत्तर दिलं की मी आहे. And Jesus Christ is claiming again himself to be that same God who met Moses. I am he. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील आता या ठिकाणी तेच सांगत आहे की मीच तो आहे. Okay, now there are certain things that or an observation that I can give you from this chapter 18. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही बारकाईने पाहिलेल्या आहेत ह्या 18व्या अध्यायामध्ये. So first of all we saw Peter, and Peter is like the leader of the disciples. आणि या ठिकाणी पहिली व्यक्ती आपण पाहिली तो म्हणजे पेत्र, आणि पेत्र म्हणजे तो त्या सर्वांचा एक पुढारी होता. And being a representative of the disciples, we see that Peter fails. आणि तो एक पुढारी या नात्यानं, सर्व शिष्यांचा पुढारी या नात्यानं तो नापास झालेला आपण पाहतो. First of all, he cut off one of the servants' ear. आणि पहिली गोष्ट आपण पाहतो की एका दासाचं कान त्याने कापलं. And then as you read on this passage, it's like a story. It's very interesting. So there's not much of explanation needed. We see that Peter denies the Lord Jesus Christ 3 times. आणि ह्या पुढे अध्यायामध्ये जेव्हा आपण वाचत जातो तर आपल्याला समजून येतं की पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं. See in verse 17, then a slave girl who kept the door said to Peter,
You are not also one of these men's disciples, are you? He said, I am not. 17व्या वचनामध्ये आपण ते पाहतो. ह्यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय? त्याने म्हटले, मी नाही. So he's telling lies. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पेत्र खोटं बोलत आहे. He's telling lies. Good, Imu? Are you Imu? If I ask you, no, I am not Imu. So will that be the truth or is that telling lies? Truth. Okay. Anyhow, so denying your identity, okay, that is what Peter is doing. He's telling lies. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पेत्र जो आहे तो स्वतःची ओळख नाकारत आहे आणि तो खोटं बोलत आहे. Okay, and then in verse 25 again he is telling lies. See. आणि 25व्या वचनामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो की तो खोटं बोलत आहे. Now Simon Peter was standing and warming himself, so they said to him, you are not also one of his disciples, are you? He denied and said, I am not. 25वं वचन, शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला इतर लोक म्हणाले, तूही त्याच्या शिष्यातला आहेस काय? तो नकारून बोलला, मी नाही. And in verse 27 also, Peter then denied it again and immediately a rooster crowed. 27वं वचन, पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा आरवला. So how many times did Peter deny Jesus Christ? मग प्रभू येशू ख्रिस्ताला किती वेळा पेत्राने नाकारलं? 3 times. 3 वेळेस. Telling lies once, okay, but again and again, same lies you're going on repeating. एकदा खोटं बोलणं ठीक आहे, परंतु दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा परत तेच खोटं तो बोललेला आहे. So Jesus had prophesied and told him, today you will deny me 3 times. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आधीच सांगितलं होतं की तू मला 3 वेळेस नाकारशील. And then he remembered that at the 3rd time when the rooster crowed, then he remembered, oh, the Lord Jesus Christ told I'm going to do this. आणि तिसऱ्यांदा जेव्हा पेत्राने नाकारलं त्यावेळेस कोंबडा आरवला आणि त्यावेळेस त्याला लक्षात आलं की अरे हे प्रभू येशू ख्रिस्ताने मला आधीच सांगितलेलं होतं. So Peter, or you can say the representative of the disciples have failed. They all ran away, and Peter also denied the Lord Jesus Christ. आणि हा पेत्राविषयी जेव्हा आपण पाहतो, जो सर्व शिष्यांचा पुढारी होता, त्याने तर प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं, तो नापास झाला आणि इतर जे शिष्य आहेत ते देखील त्या ठिकाणाहून पळून गेले. But in this we see the failure of the religious system also. आणि या ठिकाणी आपण ही देखील गोष्ट पाहतो की जे धार्मिक व्यवस्था आहे ती देखील पडलेली आपण पाहतो. And you can see that the whole religious system of the entire world is represented over by this high priest. आणि एवढंच नव्हे तर आता संपूर्ण जगाचं जे काही धार्मिक व्यवस्था आहे मुख्य याजकाच्या स्वरूपामध्ये तो त्या ठिकाणी आपण पाहतो. And in verse 23, when Jesus is standing in front of the high priest, there we see Jesus appealing to the conscience of the high priest. आणि 23व्या वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो तर प्रभू येशू ख्रिस्त तो त्या मुख्य याजकाच्या सत्सत विवेक बुद्धीला आव्हान देत आहे किंवा बोलत आहे. In verse 23, Jesus answered him, if I have spoken wrongly, testify of the wrong, but if rightly, why do you strike me? 23व्ं वचन, येशूने त्याला उत्तर दिले, मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस? So they had to bring false witnesses. आणि त्यांना खोटे साक्षीदार आणावे लागले. To bring punishment or condemnation on the Lord Jesus Christ. जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा मिळावी यासाठी. And today that is what is going to happen to Christians also. आणि आज देखील हेच गोष्ट ख्रिस्ती लोकांविषयी घडणार आहे. We will be falsely accused. आपणावरती खोटे आरोप लावण्यात येतील. And the whole religious system being represented by this chief priest will fail. आणि जी संपूर्ण धार्मिक व्यवस्था जी आहे जी ह्या मुख्य याजकाच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो ती संपूर्ण पडणार आहे. And we know that religion cannot save us. आणि आपल्याला माहित आहे की हे जे धर्म आहे ते आपल्याला वाचवू शकत नाही. Only the Lord Jesus Christ can save us. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आपल्याला वाचवू शकतो. So we see also that the high priest has failed. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो मुख्य याजक देखील नापास झालेला आहे. And then we also see another person, a character here by the name of Pilate over here.
आणखीन एक व्यक्ती आपण या ठिकाणी पाहतो, त्याचं नाव पिलात असं आहे. And we see that Pilate also fails here. आणि हे देखील आपण पाहतो की हा पिलात देखील नापास होतो. So if you turn to verse 37, जर आपण 37व्या वचनाकडे वळू, so there you see that there's a conversation happening between the Lord Jesus Christ and Pilate. त्या ठिकाणी आपण पाहतो की एक संवाद चाललेला आहे पिलात आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. Therefore Pilate said to him, So are you a king? Jesus answered, You say correctly that I am a king. For this I have been born, and for this I have come into the world to testify to the truth. Everyone who is of the truth hears my voice. 37वं वचन. यावरून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. You see again, Jesus is appealing to his conscience. आता या ठिकाणी देखील आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सत्सत्विवेक बुद्धीलाच बोलत आहे And he's appealing to the truth. आणि सत्याविषयी तो बोलत आहे. And that's why in verse 38, Pilate asked the question, What is truth? आणि म्हणूनच पिलात 38व्या वचनामध्ये आपण पाहतो की तो प्रश्न विचारत आहे की पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? Now look at that verse very carefully, verse 38. Did Pilate wait for an answer? आणि आता ह्या 38व्या वचनाकडे काळजीपूर्वक पहा आणि विचार करा की पिलात उत्तरासाठी थांबला का? Does he wait there for an answer? त्या ठिकाणी तो थांबलेला आपण पाहतो का उत्तर He मिळण्यासाठी? asked the question and immediately he went out. त्याने प्रश्न विचारला आणि लगेचच तो बाहेर निघून गेला. That is the condition of the political system in the world. आणि ही जी स्थिती आहे ती आजच्या जे पॉलिटिकल हे जे आहे स्थिती आहे त्याचं हे चित्र आहे. They act as though they want to know the truth. ते असं वागतात की त्यांना खरं जाणून घ्यायचं आहे. They act as though they are acting according to the truth. ते असं देखील वागतात की जणू काय ते सत्याप्रमाणे चालत आहेत. But they are really not interested in it. पण ते खरोखरच त्यांना त्यामध्ये आवड बिलकुल नाहीये. And that is where we see Pilate failing. आणि त्या ठिकाणी हेच आपण पाहतो की जो पिलात आहे तो देखील नापास होत आहे किंवा पडत आहे. So you could say the disciples have failed. आणि आपण असं म्हणू शकतो की ते शिष्य लोक नापास झाले. The religious system has failed. धार्मिक व्यवस्था त्या ठिकाणी पडलेली आपण पाहतो ती देखील नापास झाली. And the whole political system also fails. आणि इतकंच नव्हे तर राजकीय व्यवस्था देखील नापास झालेली आपण या ठिकाणी पाहतो. And this is going to be the condition of the world. आणि हीच स्थिती ह्या जगाची देखील होणार आहे. Everything is going to fail. सगळं काही पडून जाणार आहे. And only the Lord Jesus Christ is standing there all alone. He is representing the truth. आणि प्रभू येशू ख्रिस्त फक्त केवळ एकटाच तो त्या ठिकाणी उभा आहे आणि तो सत्याला दर्शवत आहे. So what do we learn from this? आणि आपण ह्या गोष्टींमधून काय शिकतो? Is there anything that we could apply practically to our lives from this incident? आणि ह्या घटनेपासून काही गोष्टी आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये लागू करू शकतो का? One is we can remember that the Lord Jesus Christ will protect us. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त आपलं रक्षण करेल. He has prayed for us. तो त्याने आपणासाठी प्रार्थना केलेली आहे. And He will make all things good. आणि तो सर्व गोष्टी चांगल्याच करणार आहे. Even if we have failed, He will change the failures into stepping stones for success. आणि जरी देखील आपण पडू किंवा नापास होऊ तरी देखील त्याचा उपयोग तो यश मिळवण्याकरिता तो नक्कीच करून घेईल. And then from the life of Jesus we learn that he is submitting to the Lord's will. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून आपण हे देखील पाहतो की तो देवाच्या योजनेसाठी किंवा इच्छेसाठी तो स्वतःला देत आहे. And that's why in verse 11 it says, Shall I not drink the cup my Father has given me? आणि म्हणूनच तो 11व्या वचनामध्ये असं म्हणत आहे त्या 18व्या अध्यायाचं की पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? So what do you know? That cup was the cup of suffering. आणि आपल्याला हे माहित आहे की तो जो प्याला होता तो सहन करण्यासाठी तो प्याला होता. So if the Lord Jesus Christ is going to bring suffering in your life, are you ready to submit to God's will?
आणि जर देव आपल्या जीवनामध्ये ते दुःख आणत आहेत तर मग आपण त्या परिस्थितीमध्ये स्वतःला देवाच्या स्वाधीन करतो का? बोलने के लिए बहुत आसान है, लेकिन जब समस्या आ जाता है तो we start reacting in the wrong way. आणि हे बोलण्यासाठी फारच सोपं आहे, परंतु जेव्हा ती कठीण समस्या आपल्या जीवनामध्ये येते त्यावेळेला आपण परत डळमळून जातो. Do not worry, the Lord Jesus Christ will be with us during that suffering. आणि ह्याची काळजी न करता आपण हे विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त त्या समस्येमध्ये देखील आपणा बरोबर आहे. And when we are in that suffering, let's not be like Peter, warming ourselves in that fire. आणि जेव्हा आपण त्या समस्येमध्ये असू तर आपण पेत्रासारखं न राहता, जसा पेत्र त्या ठिकाणी स्वतःला शेकत बसलेला होता. Okay, so that is like warming to the things of the world. आणि हे काय आहे तर ह्या जगातील गोष्टींबरोबर साठी आपण शेकत बसल्यासारखं आहोत. Okay, there are many things that will warm us, that will be very comfortable. ये घर अच्छा घर बनाएंगे, अच्छा ये बनाएंगे, and all these worldly things that are there, we want to be close to those things. आणि काही जगातील ह्या अशा गोष्टी आहेत, चांगलं घर वगैरे वगैरे, त्या गोष्टींचा बद्दल आपल्याला जे चांगलं वाटत राहतं आणि त्या गोष्टी आपल्याला आवडत राहतात. What should we have done when we are in trials? What should we do? आणि जेव्हा आपण समस्येमध्ये असू तर त्यावेळेस आपण काय करावं? Read Luke chapter 22 लूक वर्तमानाचा 22वा अध्याय and verse 40. 40वे वचन. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. Pray. प्रार्थना करा. When you have fallen into temptation or when there is problems coming, when there is suffering, pray. जेव्हा तुम्ही कोणत्या परीक्षेमध्ये पडाल, कोणती समस्या जर असेल, कोणतं दुःख जर असेल तर प्रार्थना करा. And that was the failure of the disciples. When the Lord Jesus Christ told them pray, because temptation, because trial is coming ahead, they went to sleep. आणि हेच आपण शिष्यांबद्दल पाहतो की ते जे नापास झाले, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की मोठी समस्या येणार आहे, त्यावेळेला ते झोपी गेले. If they had prayed, they would not have been in this condition. जर त्यांनी प्रार्थना केली असती तर ते ह्या स्थितीमध्ये नसते. And when the temptation has come or when the suffering has come, Peter is warming himself over there near the fire instead of praying. आणि जेव्हा ते समस्या त्यांच्यापर्यंत आली, जेव्हा ते दुःख त्यांच्या जवळ आलं, त्यावेळेस आपण पाहतो की पेत्र त्या ठिकाणी शेकत बसलेला आहे. And from Peter's life we see that we should not put ourselves in unnecessary places. आणि पेत्राच्या जीवनामधून हे देखील आपण शिकलं पाहिजे की जिथं अयोग्य गोष्टींमध्ये आपण स्वतःला ठेवलं नाही पाहिजे. There was no need for him to come over there. काही गरज नव्हती त्या पेत्राला की त्या ठिकाणी त्याने यावं. So don't put yourself in slippery places where you know you will fall into sin. आणि म्हणूनच आपण देखील स्वतःला अशा स्थितीमध्ये न ठेवलं पाहिजे ज्या ठिकाणी आपण राहून पडून जाऊ. If you know that is an area where I fail, I have a weakness in that area, let us not go there. जर मला माहित आहे की त्या ठिकाणी जे मी पडू शकतो तर त्या ठिकाणी मी गेले नाही पाहिजे. It could be money, it could be any lustful things. आणि ते पैसा असू शकतं किंवा कोणतीही गोष्ट जी आपल्याला मोहात पाडू शकते त्या गोष्टी असू शकतात. And from the Lord Jesus Christ, as we already saw, when we are in problems, when we are in difficulties, appeal to the truth. आणि म्हणूनच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या कडून आपण पाहतो की जेव्हा आपण दुःखामध्ये असतो किंवा कोणत्या संकटामध्ये असतो त्यावेळेला सत्य काय आहे हे पाहिलं पाहिजे. Okay, and the truth will speak to whoever it is, to their conscience. आणि जे सत्य आहे ते त्या लोकांशी बोलतं, त्यांच्या सतसत विवेक बुद्धीशी ते बोलतं. And perhaps their mind will be changed. आणि कदाचित त्यांचं मन देखील बदलू शकतं. But if we have to endure that suffering, be strong. The Lord will be with us in that suffering. आणि जर ते दुःख आपल्याला सहन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण धैर्याने राहिलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त आपणाबरोबर त्या समस्येमध्ये देखील तो आहे. But the greatest thing that we can do during this suffering, during trials, during temptations, one thing that we can see in chapter 18 verse 36. आणि एक गोष्ट जी आपण करू शकतो जेव्हा आपण त्या दुःखामध्ये असो किंवा त्या समस्येमध्ये असो तर ते आपल्याला 36व्या वचनामध्ये दिसून येतं. The Lord Jesus Christ says, "My kingdom is not of this world." प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की माझे राज्य ह्या जगाचे नाही. Our eyes should be fixed on the heavenly kingdom. आपलं जे
आपले जे दृष्टी आहे ती ह्या स्वर्गीय राज्याकडे आपण लावली पाहिजे. That's why in Hebrews chapter 12 verse 2, आणि म्हणूनच इब्री लोकांपत्र याचा 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये it says that, oh, for the joy that was set before him, he endured the cross, despising the shame. आणि त्या ठिकाणी असलेलं आहे की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. And if you look at the hymns that have been written by slaves, आणि जर तुम्ही विचार कराल जी गाणी जी गुलामांनी लिहिलेली आहेत, all of the songs are talking about heaven. आणि त्या सर्वांची जी गाणी आहेत ती स्वर्गाविषयी लिहिलेली आहेत. Because they were in suffering, कारण ते त्या दुःखामध्ये होते, but they would always think of heaven. परंतु ते नेहमी त्या स्वर्गाविषयी विचार करत होते. And those thoughts about heaven would bring comfort to their hearts. आणि ते विचार जे स्वर्गाविषयी त्यांच्यामध्ये होते ते त्यांच्या मनाला सांत्वना देखील देत. So that is also what we need to do when in suffering. Look to the heavenly kingdom. आणि हीच गोष्ट आपण देखील केली पाहिजे की जेव्हा आपण कोणत्या दुःखामध्ये असू त्यावेळेला त्या स्वर्गीय राज्याविषयी आपण विचार केला पाहिजे. And if in this world we have to suffer loss, आणि जर ह्या जगामध्ये आपल्याला काही गमवावं लागतं, it's better we suffer loss here. आणि ते चांगलं आहे की ह्या ठिकाणी आपण ते गमावतो. And if you remember the sermon, the first sermon the Lord Jesus Christ preached in Matthew chapter 5. आणि जर पहिलं प्रवचन आपण पाहू जे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे ते मत्तई वर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये. And read verses 11 and 12. Sermon on the Mount, Matthew chapter 5 verse 11 and 12. मत्तई याचा 5वा अध्याय 11 आणि 12वा वचन आपण वाचूया. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण तुमच्या पूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. So didn't the Lord Jesus Christ live this sermon on the mount? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हेच प्रवचन जे आहे तेच जगलं नाही का? He was the perfect example of this sermon on the mount. आणि तोच एक उत्तम असं उदाहरण होता त्या डोंगरावरील प्रवचनाचं. And when suffering came, when attack came upon him, he stood quiet. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती ते संकट आलं, जेव्हा तो विरोध त्याच्यावरती आला त्यावेळेला तो शांतपणे उभा होता. Our kingdom is not over here. आपलं जे राज्य आहे ते या ठिकाणी नाहीये. We are going to that heavenly kingdom. आपण त्या स्वर्गीय राज्यामध्ये जाणार आहोत. Let us have our eyes fixed on that heavenly kingdom. आणि म्हणूनच आपली जी दृष्टी आहे ते त्या स्वर्गीय राज्याकडे आपण लावूया. May the Lord help us to live according to this. आणि देव आपल्या प्रत्येकाचं सहाय्य करो याप्रमाणे जगण्यासाठी. May the Lord's name be glorified.